पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात MNGL कंपनीच्या PNG पाईप नॅचरल गॅस लाईनची गळती होऊन झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाल्याची घटना घडली। ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू असताना अचानक गळती होऊन स्फोट झाला। या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला दुखापत झाली। जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान काम सुरू असताना अशा प्रकारे गॅस पाईपलाईनची गळती आणि स्फोट होणं गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। भविष्यात अशा घटना घडल्यास त्याला जबाबदार नेमकं कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत चौकशी केली जाणार आहे। मोहननगर परिसरामध्ये मागच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर आमचे मित्र गणेश लंगोटे यांच्या पुढाकारातून MNG गॅस पाईपलाईनची कामं त्यांच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या आव्हानानुसार या परिसरातल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक सोसायटी असेल, अपार्टमेंट असेल किंवा बैठी घरं असतील, या ठिकाणी या गॅस पाईपचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं। आज दुपारी म्हणजे अर्ध्या पाऊण तासापूर्वी या ठिकाणी खूप मोठा स्फोट झाला आणि तो स्फोट अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचा होता की हा जो काय लोखंडे हॉस्पिटलकडनं येणारा रस्ता जो काय ESI हॉस्पिटलकडे जातो, इकडे शाळा आहेत आणि शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला या रस्त्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात ये जा त्यांची सुरू असते। नशिबाने हा स्फोटाचा कालावधी होता त्यावेळी या ठिकाणी विद्यार्थी, लहान मुलं नव्हती, महिला नव्हत्या, ज्येष्ठ नागरिक नव्हता, तरी 1-2 लोकांना काही इजा झालेली आहे। मात्र जर जास्त वर्दळ असती तर निश्चित या ठिकाणी कोणाला तरी प्राणाला मुकावं लागलं असतं। की या ठिकाणचे जे काही नगरसेवक आहेत ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता, त्यामध्ये विशेषतः गणेश लंगोटे यामध्ये पुढाकारात होते, बाकी नगरसेवक असू शकतात। गॅस पाईपलाईन टाकणं गैर नाहीये, हे सगळीकडेच चाललेलं आहे, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही। मात्र ही लाईन सुरू होण्याच्या अगोदरच एवढा गंभीर स्फोट या ठिकाणी जर होत असेल आणि संबंधित लोक जर या ठिकाणी ठेकेदार, कंपनीचा याच्यात काही दोष नाही, ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारे बचावात्मक भूमिका घेत असतील, गणेशनी तशा प्रकारची तुम्ही याच्या अगोदर भूमिका घेतली, माझी स्पष्ट सूचना आहे, माझी स्पष्ट भूमिका आहे की कंपनी याच्यात प्रमुख दोषी आहे। कंपनीने ही सगळी काळजी घेणं की कुठल्याही नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण नाही झाला पाहिजे, लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला नाही पाहिजे, अशा प्रकारचा स्फोट होणं हे पुरावा आहे यांच्या निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचा, हलगर्जीपणाचा हा पुरावा आहे। आणि पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारे या गॅस पाईपलाईनचे स्फोट होणार असतील आणि ते सोसायटी, अपार्टमेंट त्या प्रत्येक ठिकाणी जर असा प्रकार पुढच्या काळात नागरिकांना भोगावा लागला तर याची जबाबदारी हे पुढाकार घेणारे किंवा ठेकेदाराची बाजू घेणारे लोक घेणार आहेत का? आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की इथले जे 4 विद्यमान नगरसेवक, त्यामध्ये गणेश असेल, उर्मिलाताई काळभोर असतील, प्रमोद कुटे असतील, कैलास कुटे असतील, वैशाली काळभोर, यांची जबाबदारी आहे की ह्या ज्या कंपन्यांचा हे गॅस पाईप टाकताना आपण पुढाकार घेतला त्यावेळी ठेकेदाराला कुठल्याही प्रकारे त्याला पाठीशी न घालता, ठेकेदार तर जबाबदार आहेच, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मात्र ही जी MNG कंपनी आहे हिच्यावर पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे। पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारे स्फोट झाला आणि कुठल्याही नागरिकाच्या, लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांना जर या ठिकाणी काही धोका निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या कंपनीची असेल। अशा प्रकारची लेखी आम्ही नगरसेवक म्हणून या 4 नगरसेवकांनी घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि जर समजा हे पुढच्या काळामध्ये असं झालं नाही आणि पुढच्या काळामध्ये जर समजा आमच्या विभागातल्या नागरिकाचा, विद्यार्थ्यांचा बळी गेला तर ठेकेदार जबाबदार असतील, मात्र त्याला पाठीशी घालणारे जर त्याच्या ठेकेदाराकडनं यांनी लिहून घेतलं नाही तर ते देखील जबाबदारी असतील, अशी नागरिकांच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत। नागरिकांना ते भीतीचं वातावरण तयार होऊ नये यासाठी काय आवाहन करा? नागरिकांनी याला घाबरू नये। नागरिकांनी आपल्या नगरसेवकांकडे आग्रह धरावा, विनंती धरावं की अशा प्रकारे या पवार बिल्डिंगच्या इथं संतोषी माता मंदिराच्या समोर जे स्फोट झालेला आहे, तसा स्फोट, तशा प्रकारचा धोका, तशा प्रकारचा अपघात मोहननगर मध्येच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये MNGच्या माध्यमातून जिथं जिथं कामं झालेली आहेत तिथं कुठल्याही नागरिकाच्या जीविताला धोका निर्माण झाला नाही पाहिजे, अशी जबाबदारी त्या वार्डातल्या प्रत्येक नगरसेवकांनी घेतली पाहिजे। संबंधित त्या मालकाला, कंपनीच्या मालकाला, ठेकेदाराला जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की ही सगळ्या दुरुस्त्या करा, याची पुन्हा एकदा चौकशी करा,
हे काम आपलं नीट झालंय का नाही याची सगळी पाहणी करा आणि या पुढच्या काळात कुठलाही धोका जर निर्माण झाला तर त्या विभागाचे नगरसेवक या घटनेला जबाबदार राहतील अशा प्रकारचा इशारा नागरिकांच्या वतीने आम्ही देत आहोत. झालं ना की इथे जर कोणी असतं ना तर जागेवरच गेला असता. दगड वगैरे उडाले, पाईप फुटून पार बाहेर आलंय. हे काही योग्य नाहीये करणं आणि आमच्या दारात झालेलं आहे. याची काही करा किंवा ह्याच्यावर काहीतरी प्रिकॉशन घ्या म्हणजे जेणेकरून पुढे मुलांना कुणाला त्रास होणार नाही याचा. किती दिवसापासून काम चालू होतं? ह्याचं जवळजवळ इलेक्शनच्या आधीपासून हे काम चालू आहे. त्याचं काय ते बुजवले पण नव्हते खड्डे, आता आम्हीच करून घेतलं कारण गाड्या वगैरे लावायला लागतात म्हणून आम्ही करून घेतलं. त्यात हे आता असं झालं. काय आम्ही रोडनी चाललो होतो खालच्या दिशेने, तर आमच्या समोरून 2 वाहना चालल्या होत्या. त्यात एक वयस्कर व्यक्ती होता. तर तिथून जाता जाता आम्हाला म्हणजे असं स्फोट घडल्यागत घडलं की दगडी इकडे तिकडे उडले आणि समोरचे जे व्यक्ती होते त्यांच्या अंगावरती दगडी आले गाडी चालवत असताना. तर ते पडताना आम्हाला दिसले तर म्हणजे इकडे तिकडे पळापळ झाली लोकांची. म्हणजे ते एक जो व्यक्ती होता त्याची गाडी उचलून दिली आम्ही तत्काळी आणि जी दगडी होती रोडवरची ती साईडला काढली. आम्ही घटनास्थळी बघितलं तर हा स्फोट कुठून झालाय बघितलं तर तिथं त्या रस्त्याच्या कडेला एक असा खड्डा पडलेला दिसला. खड्ड्याच्या ठिकाणी त्या बाजूला एक मेडिकल होतं आणि एक हे काय ब्युटी पार्लरचं एक दुकान होतं. तर त्या महिला आल्या आणि आम्ही त्यांना विचारलं की ते एकदम स्तब्ध झाल्या न विचारता काय. आणि ती महिला जी मेडिकल मधली होती ती दुकानातनं अशी पळत आली बाहेर. म्हणलं ताई का पळताय? नाही म्हणली माझं दुकान सुद्धा उडेल म्हण. हा एवढा मोठा स्फोट झालाय. याबाबत काय तक्रार काय वगैरे काय कुठं कारण नोंदवली आहे या स्पोर्टच्या मागचं आणि कसलं काम या ठिकाणी चालू होतं? हे काय इलेक्शनच्या अगोदर काय यांनी खोदकाम केलं होतं त्यात ती पाईपलाईन गेलेली. त्याच्यातलं ते काय निदर्शनास आम्हाला आलं नाही की गॅसची पाईप आहे का कुठली पाईपलाईन आहे ते आम्हाला काही निदर्शनास आलं नाही. मग त्यांचे इंजिनियर लोक आम्ही फोन करून बोलावलं तर ते म्हणले हो आमची चुकी झाली की इथे आम्ही हे काय ते पॅक केलं नाही आणि आमचं ते चेकिंगच चालू होते. तर आम्ही त्यांना विचारणा केली की बाबा ह्याच्यात जर एखादा व्यक्ती जर गेला असता तर याला जबाबदार कोण? तर हे प्रथमदर्शी 2 नगरसेवक सुद्धा आले होते इथं तत्काळी, वैशालीताई कारबळ आणि लंगोटे यांनी सुद्धा त्यांना विचारणा केली. त्याच्यानंतर जे आमचे माजी नगरसेवक होते मारुती भापकर त्यांना आम्ही फोन करून सांगितलं. मग त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन तत्काळी कारवाई करा ही मागणी केली. आम्ही दुकानामध्ये बसले होते तर खूप जोराचा आवाज झाला. आम्हाला असं वाटलं की ऍक्सिडेंट झाला म्हणून. पण गॅसचा खूप मोठे दगड उडाले माझ्या समोरच, इथं दुकानामध्ये पण आले. पण काही 5-10 मिनिटं काही कळलंच नाही काय झालं. मग मी माझा जीव वाचवण्यासाठी जोरात बाहेर पळून गेले की अजून आग वगैरे लागल्यावर काय करणार, कारण तो स्फोट आणि तो आवाज एवढं मोठं होतं. आणि ते काका होते आजोबा, त्यांना पण खूप जोराचा तो दगड उडून लागला, ते पण पडले होते गाडीवरून. मग हे सगळे लोक आले, मग पुढलं सगळेजण सावरले थोडेसे. मोहननगर परिसरामध्ये सर्वत्र सर्व जेवढ्या का सोसायट्या आहेत त्या आपण एमएनजीएलच्या माध्यमातून कव्हर आहोत. एमएनजीएल गॅसच्या माध्यमातून. एमएनजीएल गॅस हा प्रामुख्याने सगळ्यात सेफ समजला जातो, कारण की नॅचरल गॅस असल्यामुळे तो सेफ्टीच्या हिशोबाने आपण या सोसायट्यांमध्ये प्रत्येकाने या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं, त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही केलं. परंतु हे काम चालू असताना ते अंतिम टप्प्यात काम आलं होतं. टेस्टिंगचं काम चालू होतं आणि टेस्टिंगचं काम चालू असताना त्यांनी गॅस नव्हता पाईपमध्ये, परंतु त्या प्रेशर इतका आला की त्या प्रेशरमुळं या ठिकाणी ब्लास्ट झाला. तर माझं असं म्हणणं की जे काय ठेकेदार असेल की एमएनजी असेल ह्यांनी जे काय चुकीचं काम केलं आहे निश्चितच त्यांना या ठिकाणी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण की आपण जे काम केलंय हे लोकांच्या सुरक्षेसाठी केलेलं आहे. आपण सुरक्षेसाठी काम करत असताना अशा पद्धतीने जे काम होत असतं एमएनजीएलचं तर लोकांच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण होईल. त्यासाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या संबंधित ठेकेदार असेल कंपनी असेल यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.